पश्चिम बंगाल, पुद्दुचेरी आणि आसाम या 3 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या घवघवीत विजयाचे पडसाद थेट सोलापुरातही उमटले। सिव्हिल चौक येथील शहर भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आवाजात, भगव्या झेंड्यांच्या लाटेत विजयाचा उत्सव साजरा झाला। भारत माता की जय। मिट्टी में मिल जाएगा, अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। भारतीय जनता पार्टीचा जय हो, भारतीय जनता पार्टीचा जय हो। नरेंद्र मोदी जैसा हो, अरे देश का नेता कैसा हो। नरेंद्र जी मोदी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देशाच्या 3 कानाकोपऱ्यात भाजपने रोवलेल्या विजयाच्या खुंट्या सोलापूरकरांनी उत्स्फूर्तपणे साजऱ्या केल्या। शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महापौर विनायक कोंड्याल, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते यांच्यासह असंख्य नगरसेवक आणि पदाधिकारी या विजयोत्सवात सहभागी झाले। हा केवळ 3 राज्यांचा विजय नाही, हा जनतेने दिलेल्या विश्वासाचा कौल आहे, विकासाला दिलेला आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी व्यक्त केली। भारतीय जनता पार्टीला जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे त्याबद्दल आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नितीन नवीनजी, त्याचबरोबर आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अमितभाई शहा यांनी जो आखून दिलेला कार्यक्रम होता तो व्यवस्थित पार पाडला आणि सगळीकडे सत्ता हस्तगत करण्याचा अतिशय चाणाक्षपणे हे काम केलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। ज्या कचाट्यातून पश्चिम बंगालची जनता आज सुटलेली आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही आणि ज्या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जींनी बलिदान दिलं त्यांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहिली असं होईल। कारण त्यांचं जे स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरामध्ये राज्य करेल आणि माननीय अटलजींचं जे स्वप्न होतं ते साकार होण्याकडे आमची वाटचाल आता चालू आहे। आज या ठिकाणी आम्ही आनंदोत्सव साजरा करत असताना सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये जी एक दुर्घटना घडलेली आहे, ज्या अजाण बालिकेवरती अत्याचार झालेला आहे, तिला खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून आम्ही सगळेजण प्रयत्न करत आहोत आणि तिला न्याय मिळेल असा विश्वास आम्हाला वाटतो। त्यासाठी आम्ही आज कुठेही गुलाल असेल, ढोली बाजार असेल, मिठाई वाटप असेल हा कार्यक्रम आम्ही टाळलेला आहे, कारण त्या बालिकेला न्याय मिळावा अशी आमची मनापासून इच्छा आहे। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या निर्घृण हत्या झालेल्या आहेत, जे 6 खून झालेले आहेत, त्यांनाही आज सगळ्या त्यांच्या दुःखामध्ये पण आम्ही सामील आहोत आणि त्यांचा निषेध व्यक्त करतोय की अशा प्रकारे सोलापूरमध्ये घटना घडल्या। त्यासाठी म्हणून माननीय कलेक्टर साहेबांना त्या बालिकेला न्याय मिळवून द्यावा यासाठी निवेदन दिलेलं आहे, ते माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ते निवेदन पोहोचवतील। त्याचबरोबर माननीय CP साहेबांना या सोलापूरच्या घटनेबद्दल कायदा सुव्यवस्था राखावी, त्यांनी पेट्रोलिंग वाढवावं, ठिकठिकाणी गस्त वाढवावी आणि अशा प्रकारे नशाखोर करणारे आणि सोलापूर शहरामध्ये अवैध उद्योग करणाऱ्या लोकांना ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलेलं आहे। आणि आज ह्या अभिनंदनाच्या दिवशी आम्ही ह्या अशा प्रकारच्या सर्वांना हे अशा साधेपणाने अत्यंत शुभेच्छा आणि अभिनंदन केलेलं आहे। त्याचबरोबर मी एक आवाहन करू इच्छिते की उद्या या बालिकेला न्याय मिळवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने पूनम गेटवरती 10 वाजता सर्व राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व हिंदू समाजाने या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून 10 वाजता सर्वांनी एकत्र यावं आणि तिथे निषेधाचा कार्यक्रम होणार आहे। सर्व सोलापूरकरांना, जनतेला मी आवाहन करते की सर्वांनी 10 वाजता पूनम गेटला उपस्थित राहावं विनंती। भाजपाचा हा विजय सांगतो देशाची नाडी ओळखणारा पक्ष एकच आणि तो म्हणजे भारतीय जनता पार्टी, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले। 4 राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीला यश मिळालेलं आहे, आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब तसेच अमित शहा साहेब असतील, यांचं सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने व भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो। जनतेचा सर्वस्व, जनतेचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवर असून या ठिकाणी पश्चिम बंगालचे जनता असेल, आसामची जनता असेल, या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की भारतीय जनता पार्टीवर किती विश्वास आहे ते। आणि निश्चित आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब भारत देशाला हे अतिशय चांगल्या पद्धतीने एक चांगल्या शिखरावर नेऊन ठेवतील। या ठिकाणी सर्व भारतीय जनता, सर्व देशाच्या सर्व लोकांना या ठिकाणी खात्री आणि विश्वास आहे। याबद्दल सर्वांना या ठिकाणी यश जे प्राप्त झाले त्यांना सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि थांबतो।